मित्रांनो, सांगायचं म्हणलं तर काही दिवसापूर्वी आपलं 1 लाख सबस्क्राईब असलेलं चॅनल परमनंटली डिलीट झालं बरं का. बरं, त्या चॅनलवरती माझ्याकडून काय तर चुका वगैरे झाल्या असलेल्या इकडं तिकडं ती डिलीट झाला असू द्या म्हणलं. त्याच्यानंतर मी दुसरं एक नवीन चॅनल क्रिएट केलं, ती पण माझ्या नावानंच केलं होतं, नंदू मोरे. आणि ती चॅनल क्रिएट केल्यावर ती चॅनल लय चांगलं चालतं बरं का. आम्ही त्या चॅनलवर 7 व्हिडिओ टाकलं होतं आणि त्या व्हिडिओला मस्त कमेंट वगैरे या लागल्या होत्या आणि 1100 आपली सबस्क्राईब झाली होती. फक्त चॅनल लय झालं एक 10-12 दिवसाखाली काढलेलं होतं. 10-12 दिवसात माझं चॅनल मोनेटाईजला आलं होतं आणि ते चॅनल पण आता यूट्यूब टीमनं परमनंटली डिलीट करून टाकलेलं आहे. म्हणजे आमच्या नशिबातच यूट्यूबवर आम्ही यूट्यूबर होण्याचं आमचं नशीब नाही काय का, आता मला तर असं वाटायला लागलंय. पण असू द्या म्हणलं, मी हार मानली नाही बरं का मित्रांनो. अजूनही 3रं यूट्यूब चॅनल मी क्रिएट केलं आणि ही व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर प्रत्येक जणाने आता ह्या माझ्या नवीन यूट्यूब चॅनलला जसा मला मागड तुम्ही सपोर्ट केलाय तसाच अजून सुद्धा नव्यानं मला सपोर्ट करा मित्रांनो. आणि आमच्या शेतकरी जोडीला भरभरून तुम्ही प्रतिसाद द्या. तर सायले 4 शब्द बोलतो आपल्या बरोबर, कसा स्पॅम झाला, नेमकं काय काय झाले थोडं. पहिलं तर चॅनल डिलीट झालं, हा, मग ती झालं म्हणून आपण दुसरं नवीन चॅनल काढलं, पण ती पण झालं. तर असू द्या मित्रांनो, सायली सुद्धा खूप नाराज झाली आहे बरं का. सायलीची एक अपेक्षा होती, म्हणजे सायलीचं एक स्वप्न होतं की मला सिल्वर बटन भेटावं. म्हणजे त्या चॅनलचं आपल्या जुन्या आम्हाला सिल्वर बटन भेटलं असतं बरं का. फक्त 2-3 दिवस झाले, 2-3 दिवसात झाला असतं. फक्त 400 सबस्क्राईब कमी होती आमची त्या चॅनलवर, 99,700 झाली होती. तर मग सायलीचा पण आता विनयभंग झाल्यासारखं वाटतंय आणि मला तर वाटलंय आता ही सायलीचं स्वप्न हे स्वप्नच राहणार आहे काही काय, मला तर समजना झालंय मित्रांनो. तुम्ही फक्त आता मनापासून संपूर्ण व्हिडिओ बघा ही, आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपले जुने मित्र असाल कसं का असं ना, पण ह्या आता रॉयल नंदू मोरे ह्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आता मी तुम्हाला टोटल स्टोरी सांगणार आहे, माझ्या जीवनात स्पॅम कसा झाला, माझा मोबाईल हॅक कसा झाला, इंस्टाग्राम हॅक कसं झालं, यूट्यूब डिलीट कसं झालं, नेमकं 12 भानगडी टोटल सांगणार आहे. टोटल आम्हाला पोलिसांनी मदत केली का, नेमकं काय काय झालंय, अशा 12 भानगडी टोटल सांगणार आहे. बघत राहा तुम्ही आपले व्हिडिओ. तर मित्रांनो, फ्रॉड कसा झाला माझ्यासोबत मी तुम्हाला सांगतो बरं का. तर 12/12/2024 रोजी मी रात्री झोपलेलो होतो आणि झोपीतून उठून मोबाईल हातात घेतला तर माझं यूट्यूब चॅनल डिलीट झालेलं होतं. मला थोड्या वेळासाठी असं वाटायला लागलं की बाबा ही एक प्रकारचं आपल्याला स्वप्नच पडलेलं आहे, म्हणजे स्वप्नच आहे हे. मग मी थोडा माझ्या शरीराला एक चिमटा घेतला आणि चिमटा घेतल्यावर मला समजलं की बाबा हे स्वप्न नाही, ही खरा का खोटा, खरं आहे. खरा का खोटा म्हणजे हकीकत वाटायला लागली होती, मजाक वाटायला लागलं होतं. पण ज्या वेळेस रिअल मध्ये कळालं बाबा आपलं युट्यूब चॅनल डिलीट झालंय, त्यावेळेस मात्र एकदम सॅड झालो, एकदम दुःखी झालो बरं का. आणि हा स्पॅम कसा झालाय मित्रांनो तुम्हाला सांगतो. 12/12/2024 रोजी मला रात्री एक मेल आला की बाबा त्या मेलद्वारे असं सांगितलं होतं की तुमचं युट्यूब चॅनल आम्ही डिलीट केलेलं आहे. तर मग त्याच्यावर मी व्यवस्थितरित्या अपील वगैरे केलं, समज केलं बरं का. आणि मग अपील वगैरे करून माझं यूट्यूब चॅनल काय रिकवर होणं झालं, माझ्यापासून येणं झालं. मग मी थोडा प्रयत्न केला, बाबा आपल्याला ही थोडं करायला जमत नसेल. मग मी काय केलं, एखाद्या टेक चॅनलला कॉन्टॅक्ट करावं म्हणला. मग मी काय केलो, टेकवाल्याला एका कमेंट केली आणि बाबा असं माझ्याबरोबर झालंय आणि तू काय मला मदत करू शकणार आहेस का. तर ती कमेंट बघून मला एका फेकवाल्यानं कमेंट केली की मी तुझं चॅनल वापस आणून देऊ शकतो. इंस्टाग्रामलाही झालं बरं का. समजा इंस्टाग्रामवर डीएमला मेसेज वगैरे किंवा कमेंटचा हे समजा हसताय. मग मी ती यूट्यूब चॅनल डिलीट झाल्यावर एकाला केली होती कमेंट, बाबा असं हाय आणि तू काय आम्हाला मदत करशील का. तर त्याच्यावर एका फेक युजरनं, म्हणजे एका फेक माणसानं मला रिप्लाय दिला की ह्याच्यावर मी तुला मदत करणार आहे. मग मला पण खरंच वाटलं ही खरंच आपल्याला मदत करते काय की, म्हणून मी इंस्टाग्रामला मेसेजद्वारे बोलायला चालू केलं. मग आमचं बोलणं 2 दिवस चाललं. मग ती मला फक्त सांगायचं की तुझं चॅनल मी वापस आणू शकतो, ही करू शकतो, ती करू शकतो. मग मला थोड्या वेळासाठी असं वाटलं की बाबा हे आपल्यासोबत काय तर फ्रॉड वगैरे करेल, ह्याला बोलणं आपण टाळावं. मग मी काय केलं माहित आहे का, म्हणलं आता यूट्यूब तर आपलं डिलीट झालंय, 1 लाखाचं चॅनल आहे, 1 लाख सबस्क्राईब असलेलं, तर आपण आता काही ना काही प्रयत्न केलं पाहिजे. म्हणून मी काय केलं, डायरेक्ट मुंबईला गेलो यूट्यूबच्या ऑफिसला. ऑफिसवाले आपल्याला मदत करतील म्हणून ह्या आशेने गेलो. पण त्या ठिकाणी त्याने मला मदत केली नाही. त्याने असं सांगितलं की बाबा यूट्यूब हेल्पला कॉन्टॅक्ट कर म्हणली आणि आमच्याच्यानं काही तर होणार नाही. मग मी तिथनं त्या ऑफिसमधनं निराश होऊन बाहेर पडलो बरं का, कारण त्यांनी पण मला मदत केलेली नव्हती.
बरं असू द्या म्हणलं. बाहेर ते ऑफिसमधनं पडल्यावर मला वाटलं आता आपल्याला ही टेकवालं बोलायला लागलंय आणि ते आपलं चॅनल वापस आणून देणार आहे, तर मग आपण आता त्याला बोलावं म्हणलं. मग मी त्याला बोललो, मेसेज केला की बाबा हे हिंदीमधनं ती बोलत होतं. मी म्हणलं त्याला माझं चॅनल कधी वापस येणार आहे आणि तू कसं कसं वापस आणून देणार आहेस, त्याच्यासाठी किती खर्च लागतंय, किती पैसे मोजावे लागतील, द्यावे लागतील. तर त्याच्यावर त्या टेकवाल्यानं म्हणला की मित्रा, तुझ्याकडून मी पैसे घेत नाही आणि गरीब लोकांकडून मी पैसे घेत नसताव, तुझं काम मी फ्रीमध्ये करून देणार आहो. बरं ठीक आहे म्हणलं. मग मला वाटलं आता फ्रीमध्ये काम करून देणार आहे म्हणल्यावर मी आनंदी झालो. मग आनंदी झाल्यावर मग त्यानं थोड्या वेळात बोलत मला माझा यूट्यूबला जी मेल होता ती मेल मागितला आणि मग मी मेल पण त्याला दिला, ॲप्रो दिल्या, OTP दिलं, समज दिलं. कारण त्यानं म्हणलं होतं की मेल दे, ती मेल दिल्याशिवाय मला काय तुझं यूट्यूब चॅनल चालू करता येणार नाही. म्हणून मला पण वाटलं आता यूट्यूब चॅनल येणार आहे, म्हणून मी मेल दिला त्याला, OTP ॲप्रो टोटल समजा त्यासारखं दिलं. मग त्याला मेल दिल्यावर त्यानं डायरेक्ट रिकव्हरी बदललं, रिकव्हरी फोन नंबर वगैरे समजा चेंज केलं, पासवर्ड वगैरे चेंज केलं आणि माझा मोबाईल त्यानं गुगलवरून डायरेक्ट फाईन इन डिव्हाइसवरून फॉर्मॅट मारून टाकला. माझा मोबाईल डायरेक्ट डिलीट केला आणि ती मेल त्याच्याकडे घेतला. आणि मित्रांनो, ती मेल मी कशाला जोडला होता तुम्हाला माहीत आहे का? ती मेल मी माझ्या इंस्टाग्रामला जोडला होता, फेसबुकला जोडला होता, माझ्या बँक अकाउंटला होता, फोनपेवर UPI त्याच मेलवर होतं. टोटल माझा मोबाईल त्या हॅक झालेल्या मेलवरच होता. म्हणजे ती मला मदत करणारा जे माणूस होतं ती एक प्रकारचा हॅकर होता. ती खोटं बोलून माझं मन जिंकलं होतं आणि त्यानं ईमेल माझा हॅक केला. ईमेल हॅक केल्या लगेच त्यानं काय केलं माहिती आहे का? इंस्टाग्राम पण माझं हॅक केलं. कारण इंस्टाग्रामला रिकव्हरीसाठी वगैरे मी तीच मेल जोडलेला होता. मग इंस्टाग्राम त्यानं इझी हॅक करू शकलं. तीच मेल जोडलेला असल्यामुळं त्यानं OTP वगैरे समजा त्याच्यावर घेतल्या बरं का मित्रांनो. मग माझं इंस्टाग्राम हॅक झाल्यावर मला समजलं बाबा आपलं इंस्टाग्राम हॅक झालंय. मग मी लगेच सावध झालो. म्हणलं आता आपली फेसबुकची 2 अकाउंट आहे ती पण बचावली पाहिजे म्हणलं. आणि आपला ती मेल आपण बँक अकाउंटला जोडलेला आहे, UPIला ती वगैरे जोडलेला आहे, ही समजा आता आपल्याला बंद करायला पाहिजे म्हणलं. मी फास्ट काय केलं, मित्राच्या मोबाईलवरून माझं फेसबुक लॉग इन केलं आणि ती फेसबुकचा पण रिकव्हरी मेल डिलीट करून टाकला. पुन्हा फोनपे मी ब्लॉक केलं बरं का. डायरेक्ट आमच्या IDBI बँकेच्या कस्टमरला कॉल केला आणि त्यांना सांगितलं असं फ्रॉड झाला आहे, पटदिनी तुम्ही माझं UPI बंद करा. मग त्या बँकवाल्यानं आपल्याला म्हणजे त्या कस्टमरनं मदत केली बरं का. मला पर्सनल माहिती विचारली आणि माझं UPI ब्लॉक करून टाकलं. UPI ब्लॉक केलं म्हणून मी थोडं तिथं अजून वाचलो. माझे बँक अकाउंटमधली पैसे वगैरे त्या हॅकरनं काय काढली नाही ते. तर मित्रांनो, अशा प्रकारे खूप मोठा स्पॅम झाला. सांगायचं म्हणलं तर लय मोठं दुःख आहे आणि दुर्दैव आहे बरं का. सायलीचं स्वप्न होतं 100K सबस्क्राईब व्हावे, आम्हाला सिल्वर बटन वगैरे भेटावं. आता ती सुद्धा नाराज आहे. आणि सगळी अजून तयारी केली होती सिल्वर बटनची. 2-3 दिवसात सिल्वर बटन येणार होतं. हां, 2-3 दिवसात बटन येणार होतं आणि हिनं मस्त सेलिब्रेटची वगैरे तयारी केली होती. घरातली सगळेजण तयारी करत होती. समधी घरातले आनंदी मला होती. माहित नव्हतं पण सगळेजण तयारी करत होते. मला काय माहिती नव्हतं. नव्हतं. हिने काय असा म्हणजे चांगला प्लॅन केला होता. सरप्राईज देणार होते, मला गिफ्ट वगैरे देणार होतं. असलं समजा एकदम आनंदी चाललेलं. माझ्या जीवनात रातोरात एकदम असं दुःख कोसळलं आणि काय करावं मला समजण्याचं झालं बरं का. पण मग पुन्हा ह्या समध्या गोष्टीला मी ह्या समध्या संकटाला मात देत मी पुढं सरकलो मित्रांनो. मग माझ्या काय डोसक्यातलं टेन्शन जाईना झालं. मी 10-12 दिवस जेवण वगैरे करत नव्हतो बरं का. फक्त एक टाइमच जेवण करायचं, फक्त दिवसाची 1 चपाती खायची आणि कधी तर पाणी प्यायचं. एवढ्यावरच मी असं म्हणजे 3 टाइम वगैरे काय जेवतच नव्हतो, 1 चपाती खायचं. ती पण सायली वगैरे महागट लागायची, घरची महागट लागायची, जेवण कर 1 चपाती खायची. मी धरणीला पडून राहायचो, म्हणजे झोपी जायचो बरं का. ती माझ्या मनातलं टेन्शनच जात नव्हतं. कारण एकतर्फी माझं इंस्टाग्राम अकाउंट हॅक झालं, यूट्यूब डिलीट झालं, माझा मोबाईल फॉर्मॅट झाला, माझी फोटो वगैरे समधी त्या मोबाईलवर जुन्या आठवणी होत्या त्या डिलीट झाल्या, माझी मोबाईल नंबर डिलीट झाली, त्याच मेलला माझी सेव्ह होती. असा एकदम मोठा फ्रॉड झाला. आणि ह्या फ्रॉडमधनं बाहेर कसं पडायचं शिजेवर काय माझं डोसकं चलना झालं. मग मी रिकव्हरी वगैरे ईमेल करण्याचा प्रयत्न केलो, पण त्यानं समजा चेंज केल्यामुळं ती माझ्या हाती येत नव्हतं बरं का. मग 2-3 दिवस मी खूप टेन्शनमध्ये असं विचार करून माझं म्हणजे तब्येतच खराब झाली बरं का. मला जेवण करू वाटत नव्हतं, पाणी पिऊ वाटत नव्हतं. पण मी उगं हसत राहायचं, कारण घरची मला जर टेन्शनमध्ये बघितलं तर घरच्याला पण टेन्शन येईल. म्हणून मी फक्त हसत राहायचो आणि वरल्यावरून नुसतं बोलल्यासारखं करायचं बरं का. कारण मी लय दुःख्याव ही घरच्यावाला दाखवून देत नव्हतो, फक्त हसत राहत होतो. तुमची सवयीचा दुःख कोणाला दाखवत ना. माझी
सायलीला माहित आहे बरं का, पहिलेपासून मला म्हणजे आता सध्या तुम्हाला बोलायला लागला पण इतकं मनात दुःख आहे माझ्या. पण दुःख दाखवत ना तुम्ही पण माझ्या चेहऱ्यावर अजून सुद्धा हसू आहे बरं का, दुःख असून पण. मग असं पूर्ण माझ्यासोबत असा स्पॅम झाला. मग ह्या स्पॅम मधनं बाहेर कसं पडायचं म्हणून मी काय केलं मित्रांनो, म्हणलं आता सायबर पोलिसांची मदत घ्यावी, त्यांना ही समधी स्टोरी सांगावी. त्यावेळेस तुम्ही मुंबईमध्येच होतो. त्यावेळेस मी मुंबईलाच होतो. मग मी मुंबई पोलिसाचीच मदत घ्यावी म्हणलं. सायबरचं सर्वात मोठं मुख्यालय, पोलिसाचं समजात मोठं मुख्यालय मुंबईलाच आहे. आणि मुंबई ही राजधानी असल्यामुळं समजा मुंबईला आपली मोठी मोठी ऑफिस आहे ती सायबरची वगैरे, त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी भरपूर असेल म्हणून मी असा विचार केला की मुंबईलाच राहावं आणि मुंबईमधल्या सायबरला सांगून आपण त्यांची मदत घ्यावी. मग मी इथल्या सायबराकडे गेलं का इथली सायबर म्हणायची नाही आमच्याच्यानं काम होत नाही, तिकडं लय मोठं सायबर आहे, तू तिकडं त्यांना बोल. तिकडे गेलं का ती सांगायची इकडं जा, इकडे गेलं का ती सांगायची तिकडं जा, तिकडे गेलं का ही सांगायची इकडं जा. नुसतं त्या सायबर लोकांनी मला इकडून तिकडं, तिकडून इकडं, इकडून तिकडं, तिकडून इकडं असं नुसतं वळवण्याचं काम केलं. मग मी शेवटी निराश झालो. म्हणलं आता ही पोलिस काय आपल्याला मदत करणार नाही. शेवटी मदत कोणीच केली नाही. शेवटी मदत कोणच केली नाही. ही सायबर लोक वगैरे आहेत ते ना, सर्वसाधारण माणसाची कामं करत नाही ती. माझ्या मते तर सायबर पशी टेक्नॉलॉजी आहे आपल्या इंडियाकडे समुदाय बरं का, ती करू शकते ते मनावर घेतल्यावर. पण ते पोलिसांची टेक्नॉलॉजी फक्त पिक्चरमध्ये दाखवण्यापुरती आहे. पोलिसांची टेक्नॉलॉजी फक्त पिक्चरमध्ये कसं एखाद्या गुन्हेगाराला पकडलं जातं, त्याचा मोबाईल नंबर कसा ट्रॅक केला जातोय, ती कुठल्या लोकेशनला आहे, ती काय आहे, ही असल्या बाराभानगडी फक्त पिक्चरमध्ये दाखवण्यापुरते आहे. त्या रेलमध्ये असं ती कायच आपल्यासोबत करत नाही. ती सायबर पोलिसांनी जर मनावर घेतला असतं तर कमीत कमी 1 ते 2 तासात माझा ज्यानं हॅक केलंय का नाही त्याचा संपूर्ण मला ॲड्रेस दिला असता किंवा त्याला गिरफ्तार केला असतं. कारण त्या हॅकरचा माझ्याकडं बँक अकाउंट नंबर आला, IFSC कोड आला होता, त्याची फेक नंबर सुद्धा आली होती, मोबाईल नंबर सुद्धा होती माझ्याकडं. मग त्या मोबाईलला जर सायबरने ट्रॅक केला असतं तर ते आरोपी कुठं आहे, नेमकं कुठल्या पोलीस स्टेशनला आहे, कुठल्या राज्यात आहे, आपण काय केलं पाहिजे समजा ती सायबर पोलिस करू शकले असते. पण सायबर पोलिसांनी सुद्धा थोडी सुद्धा मला मदत केली नाही बरं का. मी गेलो होतो अर्ज करण्यासाठी, पण त्यांनी माझा अर्ज वगैरे असलं कायच घेतलं नाही, मला निराश करून पाठवलं. मग तिथंच मला असं म्हणजे थोडं अजून दुःख झालं बाबा. पोलीस ही देवासारखे असतात आणि पोलीस ही सर्वसाधारण जनतेच्या सुरक्षेसाठी असतात, त्यांना न्याय देण्यासाठी असतात. पण पोलीस आपल्या बाबतीत असं काहीच केलं नाही ते, म्हणून मी थोडं निराश झालो बरं का. पोलिस ही देवासारखीच असतात मित्रांनो माझ्या मते. पण काय पोलिस फक्त पगार घेतात आणि लाचलूच करतात आणि सर्वसाधारण माणसाला न्याय मिळवून देत नाहीत. ही एक सत्य आहे बरं का, मी तुम्हाला सांगतो. मग त्या पुल्ल्या हकीकत सांगतो. मग मी त्या पोलीस स्टेशनमधनं बाहेर पडलो. म्हणलं आता आपल्याला पोलिस मदत करत नाही, ती निराश होऊन मी बाहेर पडलो आणि तिथनं गावाकडे आलो, डायरेक्ट निघून मुंबईवरनं गावाकडे आलो. ही समजा किस्सा मुंबईलाच असताना घालला होता. मग गावात आलो. गावात आल्यावर घरची वगैरे म्हणली जेवण कर, ही कर. मग माझं काय जेवणावरती मन जात नव्हतं, नकोच म्हणलं जेवायचं. मग 2 दिवस मी झोपून राहिलो. मग तिसऱ्या दिवशी त्या हॅकरनं काय केलं माहिती आहे का, माझ्याच इंस्टाग्रामवर एक स्टोरी टाकलं. अशी स्टोरी टाकली की इंस्टाग्राम सेल करायचं आहे, माझं इंस्टाग्राम सेल करायचं आहे म्हणून त्यानं माझ्याच अकाउंटला पोस्ट केली. मग म्हणलं आता ही इंस्टाग्राम इका लागलंय म्हणलं आपलं, आणि आता आपलं नाव बदनाम होतंय म्हणलं. कारण इंस्टाग्रामवर 1 लाख आपलं 1 लाख फॉलोअर्स होती आणि 1 लाख लोक कमीत कमी माझे 10 ते 20 हजार लोक स्टोरी बघती ती. म्हणलं आता 20-30 हजार लोक स्टोरी बघती ती आणि ही 20-30 हजार लोक मला आता कॅरेक्टर माझं घाण करणार म्हणलं आणि मला नावं ठेवणार. कारण इंस्टाग्रामची ID विकतोय म्हणून मीच टाकलं असं त्यांना वाटेल म्हणलं आणि आपलं नाव बदनाम होईल. मग मी थोडा विचार केला, आता आपल्याला इंस्टाग्रामचं अकाउंट महागारी तर घ्यावं लागतंय ना, तर बंद तर पाडावं लागतंय. कारण इंस्टाग्रामचं अकाउंट तर फक्त सायबर लोकच बंद करू शकत होती, आपल्याकडे त्याच्या काहीच ॲक्सेस नाही त्या. पण सायबरांनी पण मदत केली नाही. मग माझ्याकडे दुसरा एक मार्ग उरला होता, अकाउंटला फक्त रिपोर्ट मारायची. मग मी काय केलो, गावात आल्यावर गावातल्या प्रत्येक मोबाईलवरून रिपोर्ट मारला माझ्या त्या इंस्टाग्रामला. आणि मोठ्या मोठ्या स्टार लोकांना पण मी सांगितलं मेसेज करून की बाबा अशी आयडिया हॅक झाली, तुम्ही स्टोऱ्या वगैरे ठेवा आणि त्या आयडीला रिपोर्ट मारून कमीत कमी लवकरात लवकर बंद करा, कारण त्या आयडीवर काय स्पॅम वगैरे होणार नाही. म्हणून मी समजा स्टारला ते सांगितलं, त्यांनी पण मदत केली बरं का. पण दुर्दैवानं रिपोर्ट मारून सुद्धा माझं इंस्टाग्रामचं अकाउंट डिलीट झालं नाही, त्या हॅकरकडेच राहिलं. मग असं मला वरचीवर असं माझं टेन्शन वाढत चाललं. मला यूट्यूब डिलीट झालेलंच काय टेन्शन आलं नाही, पण इंस्टाग्राम हॅक झालेलंच 100% मला असं म्हणजे
दुःख झालं. का झालं तर माझं इंस्टाग्रामचं अकाउंट तर हॅक झालं होतं बाबा. आणि त्या हॅक झालेल्या अकाउंटवर जर कोणी वाईट फोटो टाकलं, घाण व्हिडिओ टाकलं, काय तर स्पॅम केला तर शेवटी नाव माझं बदनाम होणार होतं. त्याच्यामुळं मला भरपूर टेन्शन आलेलं होतं. मग मी म्हणलं शेना आता त्या अकाउंटवर स्टोरी तर टाकल्या, म्हणलं सेल करायची. मग मी काय केलं मित्रांनो, त्या स्टोरीला रिप्लाय दिला एका फेक अकाउंटवरनं की बाबा ही इंस्टाग्रामचा अकाउंट तू किती हजाराला विकणार आहेस. मग त्यानं मला रिप्लाय केला 20,000ला विकणार आहे. 20,000 ही रक्कम पण मोठी आहे. माझंच इंस्टाग्राम मी 20,000 रुपये देऊन त्याच्याकडून सोडवून घ्यायचं का. बरं म्हणलं आता म्हणलं आता युक्तिपरी शक्ती ही लढवावीच लागते म्हणलं. शक्ती असून का उपयोग नाही, युक्ती लढवायला पाहिजे म्हणलं. मग मी त्या हॅकरला, माझं ज्यानं इंस्टाग्राम हॅक केलं तर त्याला 2 दिवस मी चॅटिंगवर बोललो इंस्टाला, घेतो इंस्टाग्राम असं तसं, तुझ्याच मालक्या हक्काचा आहे का तू कुठला हॅक केलेला आहे असं तसं शहानिशा समधी केली. मग ती सांगायचं मला बाबा ही मी इंस्टाग्रामचा अकाउंट विकत घेतलेला आहे, दुसऱ्याकडून विकून घेतले म्हणून म्हणजे माझ्याकडूनच विकत त्याने घेतलाय असं म्हणून सांगत होतं त्यानं. नंदून मला विकलं हा नंदून विकलंय म्हणून सांगायचं. बर म्हणलं असू द्या म्हणलं. मग त्याला म्हणलं बाही म्हणलं माझ्याकडे 20,000 रुपये नाही तर म्हणलं तुला मी स्टार्टिंगला 1,000 रुपये देऊ शकता म्हणलं. 1,000 रुपये देतो, मला पासवर्ड वगैरे दे म्हणलं तू, आणि माझे जर ओपन झालं तर बाकीचं 19,000 रुपये तुला बँकेत टाकतो म्हणलं तुझ्या. मग त्यानं म्हणला नाही म्हणला 5,000 तर दे म्हणला. मग 5,000 पण रक्कम मोठी आहे. आणि त्यावेळेस माझ्याकडे जास्त पैसे पण नव्हतं, कारण मी ऑनलाईन माझं समजा UPI बंद केलं होतं आणि त्या अकाउंटवरचे पैसे मी काढून काढली होती कारण स्पॅम नको म्हणून. मग ऑनलाईन नव्हतंच माझ्याकडे काय. मग म्हणलं त्यानं म्हणला मला 5,000 टाक. मी म्हणलं नाही म्हणलं 5,000 टाकू शकत नाही, 1,000 रुपये घेऊ वाटलं घेणार तर राहू दे म्हणलं. मग त्यानं म्हणला 2,000 रुपये तर टाक म्हणला मला. मग 2,000 टाकल्यानंतर तुला पासवर्ड वगैरे देतो. मग मला एवढाच मोका पाहिजे होता. मग 2,000 रुपये काय माझ्यासाठी जास्त नाहीत, कारण आपण कितीतरी पैसे, आपण आपला जीव जर सलामत राहिला ना, आपली इज्जत जर वाचली, म्हणजे समाजात तोंड दाखवायला तर जागा राहील, ह्या हेतून मी काय केलं, जाऊ द्या म्हणलं 2,000 रुपये गेलं तर गेलं. मग एका मित्राला माझ्या फोन लावला आणि अशा स्कॅनरवरती 2,000 रुपये पाठव म्हणलं. त्यानं मला स्कॅनर टाकलं होतं हॅकरनं. मग त्या स्कॅनरला 2,000 रुपये पाठवलं आणि 2,000 पाठवल्यावर त्या हॅकरनं मला इमानदारीनं पासवर्ड दिला माझ्याकडं. मग माझंच इंस्टाग्रामचं अकाउंट माझ्यात ओपन झालं, ॲप वगैरे दिला त्यानं, पासवर्ड दिल्यामुळं समजा दिलं. मग दिल्यावर त्यानं रिकव्हरीसाठी वगैरे ईमेल नंबर समजा त्याचा जोडला होता टोटल. त्या हॅकरला काय वाटलं ह्याला काय चेंज करता येणार नाही समजा. म्हणजे मी पहिल्यांदाच त्याला अडाणी असल्यासारखं दाखवलं होतं, मला सेटिंग वगैरे काय माहीत नाही. त्यानं विश्वास ठेवून त्याला वाटलं की ह्याला काहीच माहीत नाही म्हणून पासवर्ड दिला. मग त्यानं मला पासवर्ड दिल्यावर मग मी रिकव्हरी वगैरे बदलण्याचा प्रयत्न केला, 1-2दा प्रयत्न केला तर माझ्याकडून काय ते नंबर चेंजच होणं झाला, म्हणजे डिलीट होणं झाला. डबल OTP पाठवण्याचा प्रयत्न केला तर त्या हॅकरच्याच ईमेलला चालला आणि त्याच्या मोबाईल नंबरला चालला. मग माझं डोसकं एकदम फिरलं. म्हणलं आता म्हणलं मोठ्या अजून टेकवाल्याची आपल्याला मदत घ्यावं लागणार आहे म्हणलं. पण टेकवाल्यानं तर पहिल्या आपल्याला धोका दिला होता. मग मला लगेच लक्षात आलं, लातूरचा एक माझा मित्र आहे आकाश हुगे म्हणून, आणि ती आकाश हुगे असा म्हणजे इमानदारीचा माणूस आहे, म्हणजे पहिलेपासून मला मदत करत येत होता सेटिंग वगैरे लावण्यासाठी हिकल्या तिकल्या. मग आकाश हुगेला फोन केला मी, आणि असं दोस्ता माझ्या बाबतीत झालंय आणि त्या इंस्टाग्रामचं काय मी रिकव्हरी वगैरे बदलू शकणार, तुम्हाला काय जमल का. तर त्यानं म्हणला जमल का म्हणजे काय बोलायलाच म्हणला, पटदिनी मला पासवर्ड टाक म्हणला. मग मी काय केलं, आकाशला डायरेक्ट माझं ईमेल ID म्हणलं सॉरी बरं का, युजर नेम, इंस्टाग्रामचं युजर नेम आणि पासवर्ड त्याला टाकला. मग त्यानं टाकल्यावर त्याच्या मोबाईलमध्ये ओपन झालं, पण ॲप्रो हे हॅकरनं द्यावा लागत होता. मग ही किस्सा लय किचकडायवर का सांगायचा म्हणलं तर माझ्या आकाश हुगेला मित्राला हॅकरनं ॲप्रो द्यावा लागत होता. मग मी काय केलं, हॅकरनं तर मला पहिल्यांदाच ॲप्रो दिला होता. मग मी त्या हॅकरला रिटर्न मेसेज केला की बाबा मी माझ्यात इंस्टाग्राम ओपन केलेलं बंद पडलंय, काय मग कसं बंद पडलंय मला माहीत नाही म्हणलं, आणि मी तुला नव्यानं अप्रो पाठवलाय तेवढा ॲक्सेस कर म्हणलं, म्हणजे घे म्हणलं ती येस कर म्हणलं. त्यानं ठीक आहे म्हणला. मग तिकडून डायरेक्ट लातूरच्या आकाश हुगेनं त्याला अप्रो पाठवला होता आणि त्याला वाटलं मीच पाठवलाय. मग त्या आकाशला पण त्यानं ॲप्रो दिला बरं का त्या हॅकरनं. माझ्यात पण इंस्टाग्राम चालू झालं आणि लातूरच्या मित्राकडे पण चालू झालं. मग लातूरच्या मित्राच्या मोबाईलमध्ये चालू झाल्यावर लातूरच्या मित्रानं मला फोन केला फास्ट, आणि म्हणला त्या हॅकरला 2 तास व्हॉट्सअपवरच आप देऊ म्हणला, इंस्टाग्रामवर जास्त फिरकू देऊ नको म्हणला, आणि तू त्याला तिकडं बोल म्हणला, तटवून ठेवू, तोपर्यंत मी हिकल्या सेटिंग इंस्टाग्रामच्या सक्सेस करतो म्हणला. बरं म्हणलं. मग मी त्या हॅकरला
व्हॉट्सअपवर बोलत राहिलो 2 तास, पैसे देतो असं तसं, हिथं आलाव तिथं आलाव, फोटो टाकायचे काय काय 12 भानगडी, त्याला तिकडंच तटविलो 2 तास. तोपर्यंत ह्या माझ्या लातूरच्या मित्रांनी त्या आयडीचं टोटल त्याच्यासारखं करून टाकलं. म्हणजे असल्या स्पेशल त्यानं सुरक्षा सेटिंग लावलं, म्हणजे त्या आयडी कोणच परत घेऊ शकणार नाही, रिकवर करू शकणार नाही, असलं डेंजर त्यानं करून टाकलं बरं का. आणि त्या प्रकारे माझं इंस्टाग्राम सोडवून घेतलं, माझ्याकडं आलं. मग त्या लातूरच्या मित्राचा खरंच मी मनापासून उपकार मानलो, धन्यवाद मानलो. म्हणजे ती लातूरचा मित्र सर्वसाधारण असून देवासारखा माझ्याकडे धावून आला, माझं काम केलं त्यानं. अशा प्रकारे माझं इंस्टाग्राम सुटलं. पण यूट्यूब काय सुटलं नव्हतं, यूट्यूब ही परमनंटली डिलीटच होतं. मग मी जाऊ द्या म्हणलं. म्हणजे इंस्टाग्रामचा अकाउंट माझ्याकडे आल्यावर माझं 70% टेन्शन कमी झालं. कारण म्हणलं आता स्पॅमपासून आपण वाचलो, आपलं नाव बदनाम होत नाही म्हणलं, आता बाकीचं काय का होणार म्हणलं, मी आराम झालो. 70% माझं टेन्शन गेलं. मग ती टेन्शन गेल्यावर मी काय केलं, लगेच 2 दिवसानं चला म्हणलं आता ही पहिलं यूट्यूब डिलीट का होणार, आपण एक नवीन चॅनल क्रिएट करायचं म्हणलं. मग मी काय केलं, नवीन चॅनल क्रिएट केलं. म्हणजे त्याच नावानं वगैरे क्रिएट केलं आणि समजायला सांगितली माहिती टोटल, त्याच्यावर व्हिडिओ टाकलं काय काय झालं काय नाही. मग ते यूट्यूबचं चॅनल असं नंबर एक चाललं मित्रांनो. म्हणजे व्हिडिओ टाकलेला 4-5 हजाराकडे चालला. म्हणजे 1100 सबस्क्राईब झाली होती 10-12 दिवसात. मग मी आनंदी झालो एकदम. झालेल्या सगळ्या गोष्टी आपण विसरलो होतो तेवढं, म्हणजे सपोर्ट बघून सगळं. हा, ती समजा सपोर्ट बघून आम्ही झालेलं समजा टेन्शन विसरून गेलो आणि नवीन युट्यूब चॅनलच्या मागत लागलो. म्हणजे आम्हाला एक आशा लागली की बाबा नवीन युट्यूब चॅनल आपलं लई चांगलं चाललंय आणि आपण अजून एक चांगल्या प्रकारचं युट्यूबवर होऊ शकणार आहोत आणि आपली पण सबस्क्राईब वाढणार आहे ती. मग त्या चॅनलवर आम्ही आशा ठेवून बसलो, रोज व्हिडिओ ब्लॉग वगैरे करायला लागलो. पण ती सुद्धा चॅनल मित्रांनो नवीन काढलेलं सुद्धा दुर्दैवानं डिलीट झालं. म्हणजे यूट्यूबनंच डिलीट केलं परमनंटली. कसं काय केलं काय नाही 12 भानगडी मला माहीत नाही. त्या कारण त्या चॅनलवर तर मी नवीन व्हिडिओ वापरली होती, नवीन थंबनेल होतं, जुनं काय वापरलेलं नव्हतं. गाणं नको कोणाचं, रिकंटेंट नको, काय नको. कारण पहिल्या चॅनलला दुसऱ्या चॅनलला कशाला करायचं नाही म्हणलं. दूध पोळलं होतं ताक फुकून प्यावं, म्हणजे दूध पोळल्यावर कोण बी ताक फुकूनच पिते. म्हणून मी म्हणलं आता ह्या नवीन चॅनलला आपण वाईट काय करायचं नाही, लोकांचं काय टाकायचं नाही, काय वापरायचं नाही, जे आहे ते स्वतःचं वापरायचं म्हणलं. स्वतःचं वापरून सुद्धा ती चॅनल डिलीट झाला राव मित्रांनो. काय सांगायचं आहे तुम्हाला. 7-8 व्हिडिओ होतो, ती पण आपलीच होती, कुणाचं कायच नव्हतं. 7-8 व्हिडिओ होते. बरं मग ती पण डिलीट झालं. मग त्याला पण ॲपील वगैरे केला. म्हणजे जीवनात असं नुसतं सारखं संकटावर संकट असं आमच्या छातीला ठोकाला यास लागलंय. पण माझ्या मते तर मी काय म्हणतोय मित्रांनो सांगू का, की मी आता नवीन चॅनल खोललंय आणि ह्या चॅनलचं नाव आहे रॉयल नंदू मोरे. तर मित्रांनो बिनधास्त तुम्ही अजून एकदा आम्हाला तिसऱ्यांदा मदत करा. तिसऱ्यांदा म्हणजे सबस्क्राईब करण्यासाठी. आता पहिले चॅनल डिलीट, दुसरं चॅनल डिलीट, तिसरे चॅनल काढलंय. तिसऱ्यांदा आता मनापासून सपोर्ट करा, सबस्क्राईब वगैरे करा. आमच्या जीवनात संकट भरपूर आलती बरं का, भरपूर टेन्शन आलं, संकट आली. पण ती संकट आल्यावर एक मला सवय आहे, संकटात मी काय करतो, महापुरुषांच्या कथा वाचतो किंवा महापुरुषाला आठवतो. समजा छत्रपती संभाजी महाराजावर कसलं मोठं संकट आलं होतं त्यावेळेस. तर छत्रपती संभाजी महाराजाला डोळ्यासमोर घ्यायचं, त्यांचा आदर्श घ्यायचा. मग त्यांचा आदर्श घेतला आणि त्यांच्या जीवनाच्या जर कथा वाचल्या किंवा हिस्ट्री जर वाचली तर हे आपलं आलेलं संकट जे आहे शून्य वाटतंय आपल्याला. म्हणजे त्यांच्या पुढे आपलं काहीच नाही, शून्य संकट आहे. कारण छत्रपती संभाजी महाराजावर खूप मोठं संकट आलं होतं. म्हणजे जीवाला मुकले होते बरं का. कैद केल्यानंतर औरंगजेबाने त्यांना छळ केला होता. छळ करून त्यांची म्हणजे हत्या केली होती. अंगावरचं कातडं काढलं होतं, मिठाचं पाणी टाकणे, डोळे काढणे, जीभ कापणे, हाताची बोटं कापणे, असं म्हणजे शेवढा त्रास देऊन त्यांना देवाघरी पाठवलं होतं. मग त्यांच्या संकटापेक्षा तर हे आपलं संकट लय झिरो आहे, काहीच नाही. मग ही अशी मला महापुरुषाच्या कथा वाचायला आवडते. ज्या वेळेस मी संकटात असतो त्यावेळेस महापुरुषाला आठवतो बरं का. परत मला असं वाटलं की बाबा आपलं 1,00,000 सबस्क्राईब असलेलं चॅनल डिलीट झालंय ना, आता इथून पुढे आपण कधी कमवू शकणार आहोत. म्हणजे 1,00,000 कधी होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक महापुरुष बनवू शकते ती, एकदम मोठं टॅलेंट बाज, भारताचं संविधान लिहू शकते ती, एकदम गरिबीतनं त्याने 32 डिग्र्या पास होऊ शकते ती. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 32 डिग्र्या पास झाली होती. मग आपण कावर पास होऊ शकत नाही, आपली कावर सबस्क्राईब वाढवू शकत नाही ती. म्हणजे असं महापुरुषांना मी डोळ्यासमोर घेतो बाबा. आता उदाहरणार्थ सावित्रीबाई फुले, महात्मा फुले,
ह्यांच्यामुळं स्त्री शिकली बरं का. आणि बरं त्यांनी पहिली शाळा काढली त्यावेळेस त्यांना समाजातल्या लोकांनी भरपूर त्रास दिला होता. त्यांच्या अंगावर दगड शेण टाकणे, टाकलं. शेण टाकणे, माती टाकणे, म्हणजे असला डेंजर त्यांना त्रास देऊन सुद्धा ते टिकले बरं का. म्हणजे म्हणजे त्याने हार मानली नाही. हार मानली नाही. काही ना काही त्यांनी विद्यार्थ्यासाठी मुलींसाठी केलं. तेवढं संकटात म्हणजे त्याने काय ना काय करून दाखवलं. हा तर मग त्यांच्या तसं तर आपल्याला काय नाही की तेवढं संकट. मग हीच मला पण म्हणायचं आहे. आणि आता तुला सांगतो, आता हे आपण 3 नंबरचं चॅनल काढलेलं आहे. आता तू पण समजा पहिलं टेन्शन सोडून दे, मी पण सोडून दिलेलं आहे. म्हणजे आता मी महापुरुषाच्या कथा वाचतो त्याच्यामुळे मला टेन्शनचं काय वाटत नाही, किंवा संकट कुठलं पण आलं तर मला काहीच वाटत नाही. संकट कुठलं तरी आलं तरी त्याला तोंड द्यायचं. तोंड देणं हे आपलं कर्तव्य आहे बरं का. संकटात टेन्शन घेऊन काय संकट जात नाही. बरोबर आहे तुझं. अगदी मी तुझ्या मताला सहमत आहो. खरंच सहमत आहो मी तुझ्या मताला. तर असू द्या मित्रांनो. तर अशा प्रकारे माझ्या बरोबर स्पॅम झालाय आणि लय अवघड झाले बरं का. आणि ही व्हिडिओ द्या तुमच्या मित्राला लावून. आणि मित्रांनो, तुम्ही जर युट्यूबर असाल, इकडे तिकडे तुमच्या जर टोटल असेल, तुम्हाला तर माहिती असेल तर तुम्हाला जर माहिती असेल तर मित्रांनो, आता मी काय काय अजून म्हणजे दक्षता घेतली पाहिजे, काय काय गाईडलाईन्स आहेत त्या सांगा मला कमेंटद्वारे बी. आणि तुम्ही जर युट्यूबर असाल तर तुमच्या युट्यूबचा मेल काय आहे, ही मेल तुमचा कोणाला देऊ नका, तुमच्या मित्राला सांगू नका ना, कोणाला सांगू नका. तुमच्या युट्यूबचा कोण किती मेल जरी कोणता जवळचं आहे असलं तरी. त्या मेलवरून कोणाला काय पाठवू नका, काय करू नका. कारण मेल ही हॅकर लोक हॅक करू शकते, ती रिकवर करू शकते, ती चोरून घेऊ शकते ती. त्याच्यामुळं मेल आपला कुठला आहे, मूळ मेल कोणचा आहे ते कोणाला सांगू नका. मेलमुळं समजा मोबाईलची वाट लागते. मेल हा मोबाईलचा श्वास आहे बरं का. आणि त्या मेलमुळं समजा काय घडून जाते. त्याच्यामुळं मेल आपला कोणता आहे हे कोणाला कळूच देऊ नका. आता मला तर दूध पोळलंय, ताक फुकून पिणार आहे मी तर. कारण मी आता खूप अलर्ट झालोय बरं का. एकदा सोडून दोनदा ती घटना आपल्यासोबत झाली आहे. दोनदा घडली आहे. कारण मी दुसरं चॅनल क्रिएट केल्यावर पण पहिल्यांदा सुद्धा आपली चूक होती, दुसऱ्यांदा आपण काय चूक केलं हे चूक आपल्याला नव्हती. कळलं नाही. म्हणजे कळलं नाही म्हणजे असू दे काय तर असेल. आता हे तिसरं चॅनल काढलंय, शेजेवर बघू अजून डिलीट होते का काय काय होते काय नाही हे बघण्याचा प्रयत्न करू. तर असू द्या मित्रांनो. आता तुमचं लक्ष, व्हिडिओ पण भलताच मोठा होत चाललाय. पण फुका ना व्हिडिओ मोठा, पण आम्ही आमचं मनोगत समजा तुम्हाला सांगितलेलं आहे. नेमकं आमच्या बरोबर काय काय झालंय, आम्ही टोटल स्पॅम काय झाला हे तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि मित्रांनो, खरंच मनापासून बरं का, करा तुम्ही राव आम्हाला सपोर्ट. नव्यानं सबस्क्राईब नक्की करण्याचा गेल्या प्रयत्न करा. वेळेस लय सपोर्ट केलं होतं. आता ह्या लय लय केलता तुम्ही बरं का. 10 दिवसात असला सपोर्ट केलता म्हणजे आलेलं टेन्शन समजा सगळं निघूनच गेलं हा. होतं. गेलतं का नाही. तर असू द्या. आता आपण बसलोय बरं का वावरात. आणि आमची शेतकरी जुडी आहे. शेतकरी जुडी आम्ही नंबर 1 आता व्हिडिओ बनवणार आहे. बघण्याचा प्रयत्न करा, चांगल्या कमेंट करा, शेअर करा आणि भरभरून आमच्या चॅनलला सपोर्ट करा. जसं की तुम्ही तुमच्या सपोर्टची गरज आहे आता. आता सध्या तुमच्या सपोर्टची गरज आहे. म्हणजे तुम्ही जर आम्हाला सपोर्ट केला ना, आमचं जर चॅनल लवकर म्हणजे फास्ट जर चाललं बाबा, 2-3 हजार बी सबस्क्राईब झाली तर त्याच्यात आम्ही समाधान मानणार आहोत. म्हणजे आमचं आलेलं टेन्शन समजा निघून जाणार आहे. म्हणजे बाबा हायती की आपली 1000-2000 तर सबस्क्राईब झालते असं आम्हाला वाटणार आहे. त्याच्यामुळं समजा व्यवस्थित होणार आहे. असू द्या मित्रांनो, घ्या काळजी. भेटूयात आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.